नैसर्गिक झरे या साईडला झरा आहे, एक आहे इकडे, एक आहे तिकडे, एक आहे मासे वगैरे आहे त्याच्यामध्ये. छोटा असला तरी मासे वगैरे ते पियायचं हे म्हणजे पियायला वगैरे पाणी वापरतात. स्वच्छ पाणी आहे एकदम काचेसारखं. हे बघा. इथे दाखवणार आपल्याला नैसर्गिक झरे कुठून कसे आले. तिथे छोटं तळं पण बांधलेलं आहे पाण्याचं. ते पाणी आपल्याला खाली येतं वाडीमध्ये पिण्यासाठी. आपण जाऊया तिथे, बघूया काय काय कसं आहे. मोठे मोठे दगड वगैरे आहेत आणि त्या साईडला कुर्ल्या वगैरे पण आम्ही पकडायला होतो. तिथे मोठ्या मोठ्या कुर्ल्या वगैरे भेटतात, खेकड्या वगैरे भेटतात. तर आपण जाऊया आणि दाखवतो तुम्हाला. आता मी तुम्हाला आपल्याबरोबर ती आलेले दाखवतो. किती जण आहेत ते माणसं. काका आहेत माझे, दोघं भाव आहेत. आणि आपला दररोजचा साथीदार आपला मोती, तो पण आला आपल्याबरोबर. चला जाऊया पुढे. असं मोठं खाली दरी आहे. जर ती मला दाखवायला भेटली तर मी दाखवतो तुम्हाला. पण थिंग हे बघा, हे मोठे असला आमचा पर्याय. हा मोठी तर दरीसारखे आहे, दगडी वगैरे आहेत मोठ्या. हे बघा. मोठी दरी आहे, इथे खाली पाणी वगैरे आहे. हे बघा. हे बघा, मध्ये वाटेमध्ये जाताना आपल्याला शायंद्राचा व्ह्यू भेटलाय, दाखवतो तुम्हाला ते. हे बघा, तिथे एक आहे. हाय फ्रेंड्स, आता आपण आलो आहे आपल्या नैसर्गिक झऱ्यांच्या इथे. तर तुम्हाला दाखवतो, तिथे जवळच आलो आहे. काकाने गलत पुढे, मी आहे पाठी. दाखवतो तुम्हाला आपले कोकणातील जंगलातील नैसर्गिक झरे. नैसर्गिक झरे या साईडला झरा आहे, एक आहे इकडे, एक आहे तिकडे, एक आहे
मासे वगैरे आहे त्याच्यामध्ये, छोटा असला तरी मासे वगैरे ते पियायचं हे म्हणजे पियायला वगैरे पाणी वापरतात. स्वच्छ पाणी आहे एकदम काचेसारखं. हे बघा, हे बघा इथे दगडी वगैरे बघा किती मोठ्या आहेत त्या. हे बघा, हे बघा काय किती मोठ्या दगडी आहेत. हे बघा इथे दिसत आहेत तुम्हाला पाठीमागे माझ्या, मोठ्या दगडी आहेत. आणि इथलं पाणी आपल्या सुक नदीला जातं खाली, आणि तिथून आपल्या विजयदुर्ग खाडी, त्याच्यानंतर अरबी समुद्राला पाणी जातं आपल्या ह्या व्हाळाचं पाणी. हे बघा, इकडे फोटोशूट चालू आहे भावांचं दोघांचं. हे बघा, मला आता पण चाललो आहे घरी चाललो आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन वगैरे असलात तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा फ्रेंडला वगैरे. चला आपण जाता जाता काय दिसेल ते पण दाखवू आपण.